शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख आहे 18 मार्च 2025. तर आज आपल्या आंब्याच्या बागेतलं राजापुरी या वाणाचं किंवा या जातीचं झाड तुमच्यासमोर हे दिसते. आपण आपल्या सई नर्सरी मध्ये जवळजवळ 27 प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटी आपण लागवड केली आहेत आणि बऱ्यापैकी जवळजवळ त्यातल्या 70-80% व्हरायटीला यावर्षी फळं आहेत. मग त्यातील काही व्हरायटी आहेत 2 वर्षाच्या, 3 वर्षाच्या, काही 7 वर्षाच्या, काही 12-13 वर्षाच्या, अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. आता ही जी व्हरायटी बघताय ती राजापुरी आहे. आता राजापुरीची तुम्हाला व्हरायटी माहीत असेल. राजापुरी दरवर्षी येणारी व्हरायटी आहे. आकार अतिशय चांगला असतो, खास रसासाठी वगैरे पण चालतं. जे तुम्ही आता सध्या साईज बघितली आजच्या घडीला जवळजवळ 250-300 ग्रॅमच्या आसपास आजच्या घडीला साईज आहे आणि साईज अजून मोठी होणार आहे. आणि लाग जरी बघितला, लाग पण भरपूर लागतो. ॲव्हरेज जर आपण टनेजमध्ये म्हटलं तरी पण चांगलं भेटतं. खायला अतिशय गोड. आणि अशा एक तुम्ही जर बघितला हा एक खूप चांगला असा शेड या व्हरायटीला असतो. आणि ही राजापुरीचं हे झाड आहे. तर ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपण बऱ्याच व्हरायटी आपल्या बागेतल्या दाखवल्या, ज्यामध्ये थाई ATM असेल किंवा बारमाई असेल, रत्ना असेल, गोवा मानकुरा असेल, चिनार असेल, अशा बऱ्याच व्हरायटी आहेत. आपल्याला तुम्हाला एक एक करून मी आता नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर राजापुरी ही तुम्ही आता ज्यावेळेस तुम्ही केशर आंब्याची लागवड करत असता त्यावेळेस तुम्ही तुमच्या बागेत अशा पद्धतीनं तुम्ही क्रॉस पॉलिनेशनसाठी इतर व्हरायटीची पण लागवड तुम्ही करू शकता. तर अशाच नवीन जर व्हिडिओ बघायचे असतील, माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही शेतकरी मित्र सूरज अवताडे हा आपला यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. आणि आजच्या घडीला आज 18 मार्च आहे. साईज जर तुम्ही बघितली तर आता केशर आंब्याची पण साईज जर बघितली तर सहसा 150-200 ग्रॅमच्या आसपास अशी साईज आहे. आणि आज आपण ऑक्साईड बेसमधलं 42-47ची फवारणी आपली चालू आहे किंवा आता घेतली, आज पूर्ण झाली आहे. तर हे तुम्हाला राजापुरीची व्हरायटी दाखवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. आणि ह्या झाडाचं जर वय बघायचं झालं तर फक्त 2.5 वर्षाचं हे झाड आहे. आणि 2.5 वर्षात कमीत कमी ह्याला आता एक 15 किलोच्या आसपास, कमीत कमी 15 किलोच्या आसपास सध्या माल आहे. धन्यवाद.